मूर्तिजापूर भातकुली राज्य महामार्गावर हिरपूर जवळ एक भीषण दुचाकीचा अपघात घडला आहे। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे। मूर्तिजापूर ते भातकुली हा राज्य महामार्ग सध्या निर्माणाधीन अवस्थेत असून अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे। अशाच परिस्थितीत हिरपूर जवळ 2 दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि या भीषण अपघातात गोपाल तुकाराम लिंगे वय वर्ष 50 राहणार पारवा तालुका कारंजा आणि चेतन रमेश ताटके वय वर्ष 26 राहणार चिखली तालुका मूर्तिजापूर यांचा जागीच मृत्यू झाला आहे। तर केसर गोपाल लिंगे वय वर्ष 42 राहणार पारवा तालुका कारंजा या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्तांनी हेल्मेटचा वापर केला असता तर कदाचित जीवितहानी टाळता आली असती। दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे। अनेक वेळा हेल्मेटमुळे जीव वाचू शकतो आणि या दरम्यान या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। अपूर्ण कामं आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून यावर काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट।